शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. 5 षटकार अजूनही कमी पडतायत हा सामना जिंकण्यासाठी. परंतु पाहूया, सूरजने आपल्याकडे स्ट्राईक जरूर ठेवले, परंतु रिक्वायर्ड रन रेट जो आहे आणि हे सगळं काही पाहता सद्यस्थिती आपण पाहिली तर निलेश 11 जावळे संघ एक मजबूत स्थितीमध्ये आहे. या लढतीतील विजेता संघ धाकटा खांदा संघाच्या विरोधामध्ये भिडेल. सहा बॉल 31. पियुष कडू ज्याच्यावर मात्र संपूर्ण मदार असेल. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय तो. परंतु सूरज मुंगाजी सध्या स्थितीमध्ये आक्रमक झालाय. पियुषचा पहिलाच बॉल भिरकावलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर आलाय षटकार. पाच षटकार तर मारावेच लागतील. त्यामधला पहिला आलाय पियुष कडूच्या पहिल्याच बॉलवर षटकार. 67 धावांचं टार्गेट आहे. धाव फलकावर सध्याच्या घडीला 42 धावा लागल्यात. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक. 5 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. 25 रिक्वायर्ड. बऱ्याच वेळेला क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशा गोष्टी घडल्यात. इथे मात्र प्रॉपर कनेक्ट झालेलं नाहीये. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये जरूर केलं जाईल आणि या 2 धावा प्राप्त होतील. 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 44 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 4 बॉल 23 धावांची आवश्यकता. आता प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडावा लागेल. हा प्रॉपर कॅल्क्युलेशन संयम सुद्धा प्रत्येक वेळेला बोलतोय सूरज मुंगाजी बरोबर. तो त्याला मोटिवेट करतोय, त्याचा आत्मविश्वास वाढवतोय. तो सांगतोय सारं काही शक्य आहे क्रिकेटमध्ये आणि त्याचमुळे इकडे मात्र अजूनही मॅच जिवंत ठेवलंय दोघांनी. ओ फुल टॉस बॉल भिरकावलाय. इट्स अ नो बॉल कॉल. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि इकडे सगळे प्रेडिक्शन फेल आहे. 7 धावा मिळतील आणि या 7 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल अर्धशतक धाव फलकावर. अजनबी स्पोर्ट्स ओळे संघ करेल 51 धावा पूर्ण. आता शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 4 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आता मात्र आलाय कुठे. सूरज मुंगाजी क्लास इनिंग खेळलाय अजनबी स्पोर्ट्स ओळेसाठी. पियुष कडू हा बॉल लेफ्ट केला होता. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. दबाव आता मात्र गोलंदाजावर आहे, कारण 6 बॉलमध्ये 31 धावा असताना जरी सामना गमावला तरी फलंदाजाला कोण बोलणार नाहीये. पण जर या धावा दिल्या तर मात्र आयुष्यभर लक्षात ठेवावं लागेल अशा स्वरूपाची मॅच आहे. 4 चेंडू आणि 15 धावा. लोवा फुल टॉस बॉल ऑन साईडला बळवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इकडे मात्र थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं होतं. दुहेरी धावांचं योगदान आणि या 2 धावा मात्र होतील पूर्ण. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल पुढे सरकेल. 54 धावा धाव फलकावर. 3-13
हे इक्वेशन रोजच येतं मैदानावर. कोणत्या न कोणत्या स्पर्धेमध्ये 3 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 2 षटकार. परंतु मी कौतुक करेन एका बाजूला संयम पाटीलचं. मघाशी तर अक्षरशः खडतर मॅच होती. प्रत्येक वेळेला तो त्याच्याशी बोलतोय, मोटिवेट करतोय. या गोष्टी सुद्धा फार महत्वाच्या ठरतात भागीदारी करत असताना. 3-13 फुल टॉस आहे. पियुष कडून गोंधळ घातला या मॅच मध्ये. आणखीन एक बहारदार षटकार आणि या 6 धावांच्या बरोबरीनं सूरज मुंगाजी आपलं अर्धशतक पूर्ण करेल. वैयक्तिक 50 धावा पूर्ण होत असताना आणि टेंबोडे नाईट स्पर्धेमधलं आणखीन एक अर्धशतक अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाचा सूरज मुंगाजी. काय लढलाय मैदानामध्ये. आज सामना मात्र फिरवलाय आणि आता मात्र समीकरण आपण पाहूया. शेवटचे 2 चेंडू आणि गरज आहे ती 7 धाबांची. सात धाबा 6 बॉलमध्ये 31 राहिल्या होत्या. कोणालाही वाटलं नव्हतं अशा पद्धतीनं सामना येईल. परंतु क्रिकेट आहे, कधी काय घडेल याचा नेम नाही. आणि या थंडी आता मात्र उडाली असेल खरं तर. निलेश 11 जावळे संघाची खडबडून जागा झालाय हा संघ. होत्याचं नव्हतं होतं इकडे मात्र आणि नव्हत्याचं होतं सुद्धा झालंय. अजनबी स्पोर्ट्स ओळे संघासाठी हळूहळू हळूहळू पुढे मात्र मार्गक्रमण करत राहिला. रस्ता शोधला आणि काय क्लास इनिंग सजवलंय. 15 बॉलमध्ये 51 धावांची ही इनिंग मात्र नक्कीच लक्षात ठेवणारी इनिंग आहे. टेंबोडे नाईट स्पर्धेमधली एक स्पेशल इनिंग सूरज मुंगाजीच्या नावावर. शेवटचे 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. 60 धावा धावफलकावर आहेत. अजित मुंगाजी 0 बाद झाल्यानंतर 6 बॉलमध्ये 31 धावांची गरज असताना हा सामना मात्र 2 बॉल 7 वर आलाय. पियुष कडू तयार. चेंडू सरळ जाऊन धडक दिले. इकडे फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे पियुष कडू. काळजाचा ठोका चुकला होता परंतु इकडे मात्र सुटकेचा निश्वास टाकला असेल सगळ्यांनीच. कारण आता मात्र शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 7 धावांची गरज आहे. परंतु पियुष कडूचा चेहरा, पियुष कडूला समजवलं जात आहे परंतु अजूनही मॅच खरं तर काहीही घडतं. नो बॉलवर आलेला षटकार, तिकडे नो बॉलवर षटकार आला, इकडे एका दुसरा वाईट बॉल आला तर पुन्हा एकदा मात्र संधी मिळू शकेल. परंतु काय लढलाय अजनबी स्पोर्ट्स ओळे. या मॅचचा रिझल्ट काहीही लागला तरी चालेल परंतु क्रिकेट तर नक्कीच जिंकणार आहे. यश अपयश, जय पराजय नाण्याच्या 2 बाजू आहेत परंतु आपण प्रयत्नच केले नाहीत. आपण मैदानामध्ये रणांगणामध्ये लढलोच नाही मग सारं काही व्यर्थ. आणि अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाची जिगरबाज इनिंग, सूरज मुंगाजीची जिगरबाज इनिंग मात्र नक्कीच वर्षानुवर्ष लक्षात ठेवली जाईल. क्लास क्रिकेट पाहायला मिळालंय. 60 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा 1 बॉल, 7 धावांची आवश्यकता. 7 रिक्वायर्ड परंतु कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. पाहूया फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात केलाय पियुष कडू. त्याच्याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागल्यात. लास्ट बॉल थ्रिल आणि हा चेंडू मात्र चाललाय फाईन लेग कडे. आणि अखेरीस निलेश स्पोर्ट्स जावळे संघानं मात्र हा विजय मिळवलाय. परंतु घाम फोडला अजनबी स्पोर्ट्स ओळे संघानं. सहज सोपं जिंकू दिलं नाहीये. सेलिब्रेशन करता येत नाहीये जावळे संघाला आणि त्याचं कारण सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. वेल प्लेड अजनबी स्पोर्ट्स ओळे आणि हार्दिक अभिनंदन निलेश 11 जावळे. चला प्रिन्स 11 धाकटा कांदा आणि निलेश 11 जावळे आजच्या रात्रीमध्ये असेल हा शेवटचा सामना. परंतु क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है और सत्यवान काकडे यहाँ पे फेल है. चला इथे नाणेफेक केली जाईल. निलेश 11 जावळे क्रिकेट संघाचं अभिनंदन. ओवळे क्रिकेट संघ
अतिशय कडवी झुंज दिली, स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार. चला या नाणेफेकीसाठी लवकर यायचे, वेळ कमी आहे आपल्याकडे. जावले क्रिकेट संघ, जावले आणि खांदा धाकटा कांदा, प्रिन्स 11 धाकटा कांदा विपक्ष, निलेश 11 जावले आणि